पुलिस के वरिष्ठ अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका, कलेक्टर विस्तृत बैठक हुई। उसके पहले छावनी पुलिस स्टेशन में मेरा स्टेटमेंट दिया है। मैंने 1000 बांग्लादेशी घुसखोर ने जो जन्म प्रमाण पत्र के लिए अर्जी की है, उनकी सूची आज पुलिस स्टेशन में जमा कराई है। अर्जी ऐसे क्योंकि पूरा फोल्डर फुल प्रूफ, जिनको जमान पत्र जन्म प्रमाण पत्र तो मिल नहीं सकता, लेकिन वो हिंदुस्तान में रह नहीं सकते। पुलिस ने मुझे आश्वस्त किया है कि 38 लोगों की इन्वेस्टिगेशन सप्ताह भर में पूरी होकर उनके विरुद्ध में भी गुना दाखिल किया जाएगा। मुझे विश्वास है आने वाले महीने भर में 103 के विरुद्ध में FIR हुआ होगा। सर, ये जो लोग गिरफ्तार है अभी 3 लोग, तो ये उनके बाप दादा का जन्म पत्र यहाँ पर बता रहे हैं, तो ये लोग कैसे गए रोहिंग्या और बांग्लादेशियों में? ऐसा है कि मैंने जैसा आपको कहा, ये 3 क्यों, तो 3977 एप्लीकेशन आई है, उसमें से 550 नहीं अधिकृत डॉक्यूमेंट दिए है। बाकी सब किसी ने उनका जन्म वहाँ हुआ था, जिस गांव में मोहल्ले में उनके पिताजी का, माताजी का, भाई का, बहन का, वो तब से रहते हैं, उसके रेसिडेंशियल डॉक्यूमेंट एक के भी नहीं है। तहसीलदार गिरफ्तार है, इनके पास है, इन्होंने बताया। आप बता रहे हो, लेकिन पुलिस और तहसीलदार के ऑफिस में नहीं है सर। तहसीलदार अर्जी के साथ नहीं दिया, किसी ने नहीं दिया है, एक ने भी नहीं दिया है। और दूसरी बात, रेशन कार्ड या बाकी डॉक्यूमेंट फर्जी अगर आप देते हो तो दोनों कारण से इन 3 के ऊपर मजिस्ट्रेट ने भी सुन लिया है। 3977 ने जन्म प्रमाण पत्र के लिए अर्ज किया, 77 ने भी नहीं दिया। सर, इसमें एक लेडीज है जो सर एक लेडीज है जो, तो उनके पहले उनके डॉक्यूमेंट पे वालिद का नाम है और बाद में शौहर का नाम चढ़ाई, तो वो दोनों नाम है शादी में चढ़ता है। आपको क्या लगता है पुलिस, तहसीलदार, जज उनके सामने उसके वकील ने रखी ना बात? सर, अपना आगमन शहर में वोट जिहाद और पैसा का लेन देन था, इस पर मतलब शुरुआत हुई और बांग्लादेशी का पहुंचा, तो पीछे का जो मैटर था वो कहाँ तक पहुंचा? वो जो वोट जिहाद का जो मामला, वो जो वोट जिहाद फंडिंग के संबंध में अब वो मामला 2200 करोड़ तक पहुंच गया है। मोहम्मद बगाड़, सिराज अहमद, अकरम, ये ऐसे 12 लोगों को गिरफ्तार किया गया या आरोपी बनाया गया है। इसमें से लगभग 390 करोड़ रुपए ये मालेगांव में निकाले गए। 190 करोड़ कैश वोट जिहाद 1 और वोट जिहाद 2 के लिए ये बांग्लादेशियों को सर्टिफिकेट दिलाने के काम में भी 50 करोड़ खर्चा हुआ है। ये सब की जांच आगे जाकर ATS करेगी। आपको रोकने के लिए यहाँ पर माजी आमदार शेख आसिफ और एक नेता है मुस्तकीम डिग्निटी, उन्होंने डिफेंस कमेटी बनाई है, इसको लेकर क्या कहें? ये तीनों का केस वही देख रहे हैं। 2 लोगों को प्रोटेक्शन, उनको न्याय मिलना चाहिए। किसी भी सामाजिक राजनीतिक कार्यकर्ता काम करता है, सराहना करनी चाहिए, लेकिन कोई बांग्लादेशी घुसखोर के समर्थन में खड़ा रहेगा तो हमारे लिए देश की सुरक्षा ज्यादा महत्वपूर्ण नहीं है। त्यांना माहित नाही की त्यांनी काय काय गोंधळ घातलाय। फक्त आधार कार्डावर जन्म प्रमाणपत्र एक पण फिजिकल व्हेरिफिकेशन झालेलं नाही, फक्त सिंगल तुमचा आणि माझा दोघांचा पासपोर्ट आपल्याला रिन्यू करायचा असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये किती धक्के खावे लागतात, आणि इथे तुम्ही भारताचं नागरिकत्व देतात म्हणून त्यांनी काय दिवे लावले 4000 प्रमाणपत्र 60% दिले गेले आणि बाकी ते 30-40% मंजूर तर झालेलेच आहेत। आणि माझे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी मागणी केली आहे, यात जे सरकारी अधिकारी इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर पण फौजदारी कारवाई व्हायला। सर, आमच्या माहितीत जे आम्ही वारंवार बघतो की मालेगाव महापालिकेमध्ये हा सगळा प्रकार कुठेतरी चालू आहे, पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये ज्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाहीये। जन्म मृत्यूचं प्रमाण देखील अनेक बनावटी ठिकाणी वारंवार आढळून आलेले आहे।
मग ते महापालिकेवर कारवाई करण्यात काहीतरी प्रशासन मागे पडते. आता ही जबाबदारी SITची आहे. फौजदारी प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली. मी मालेगाव पोलिसांना धन्यवाद देतो. साहेब त्या दिवशी आपण आला 3 लोकांवर पण बाकी जे आपण म्हणालात की मग रेशनिंग विभाग असो, तहसीलदार कार्यालय असो, महापालिकेचं कार्यालयातला स्टाफ असो, याचा जाब घेण्याची जबाबदारी त्या SIT आणि मंत्रालयाची आहे. तेही योग्य वेळेला पाठपुरावा केला जाणार. तर साहेब अधिकाऱ्याची दिशाभूल झाली आहे का याच्यात आर्थिक लाभ झाला? साहेब देशाचा सुरक्षेची जो समझोता करतो ना, त्याला दिशाभूल आणि आर्थिक लाभ नाही म्हणत, त्याला देशद्रोहीच म्हणतो. आणि ह्या देशद्रोह्यांवर पण कारवाई होणार. त्या दिवशी आपण आला 3 लोकांवर आरोपपत्र दाखल केलेले होते, FIR केली. आता त्या संख्येमध्ये काही वाढ झालेली आहे? हो, मी आपल्याला सांगितलं 38 आणखीन फुल फ्लेज फाईल फोल्डर मी पोलिसांना दिले आहेत. त्याच्यावर पण चौकशी पोलीस सुरू करणार. आणि दुसरे 1000 ची दुसरी यादी दिली आहे. पण हे 38 फुल प्रूफ आहेत. त्यात रेस्टिंग महापालिका त्यांचे सगळे उत्तर घेऊन दिलेले आहेत. म्हणून पुढच्या महिनाभरात ते 303 होणार. आपण जो गुन्हा दाखल केला त्यामध्ये बांगलादेश रोहिंग्यांनी बनावट दाखले आता कुठेही उल्लेख होता का दिसत नाही. फक्त फर्जी कागद दिले आहे आणि त्याच्यावरून गुन्हा दाखल झाला. FIR मध्ये कुठे कुठे नोंद नाही. आता असं आहे की याचा अर्थ कसं काढायचा, म्हणजे त्याचा अर्थ असं झालं ना की त्यांचा भारतात जन्म झालेला नाही. बघा तुम्ही असं खा की असं खा. ज्याने अर्ज केला की माझा जन्म प्रमाणपत्र नाही आहे माझ्याकडे, म्हणून त्यांनी फर्जी डॉक्युमेंट दिले, बरोबर आहे. म्हणजे इथे तो त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही, इथून मिळू शकत नाही, म्हणजे तो विदेशी आहे. आता विदेशी आफ्रिकात आहे की ऑस्ट्रेलियात आहे हा नंतरचा भाग आहे. कारण की त्याचं नाव बंगाली आहे आणि मुस्लिम नाव आहे. मी 1000 ची यादी दिली, जे 11 ते 6 रजिस्टर तहसीलदारनी मला दिलं. त्यातनं 1000, त्या 1000 पैकी 984 लोक बांगलादेशी मुस्लिम आहेत. सर राज्यभरात असे हे बांगलादेशी रोहिंग्या असतात, मग याला सरकारी यंत्रणा खतपाणी घालताय, अधिकारी सपोर्ट करताय असं नाही वाटत? ह्या विषयात आपण आधी विचारलं होतं, मी उत्तर दिला होता की हा जो तहसीलदारला अधिकार हे 2024 मध्ये प्राप्त झाला. पण त्यांच्यावर कारवाई होती ना सर अधिकाऱ्यांना? हे 2024 मध्ये प्राप्त झाला आणि त्यात पहिल्या 6 महिन्यात फार काहीतरी ॲबनॉर्मल दिसलं नाही. जुलै पासून महाराष्ट्रातल्या 54 शहरात अशाच प्रकाराने खूप मोठ्या प्रमाणात बांगलादेशींनी अर्ज केला रोहिंग्यानी आणि त्यांना जन्म प्रमाणपत्र द्यायची सुरुवात झाली. नोव्हेंबर मध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळात वोट जिहाद फंडिंग घोटाळा मी काढला, त्यावेळी माहिती मला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने चार्ज घेतला आणि दुसऱ्या दिवशी त्याने आदेश दिला की याची वडिलांनी अर्ज केला तहसीलदारनी त्याला जन्म प्रमाण. आता तो मुलगा आहे नाही आहे, कुठे आहे, तो अस्तित्वात आहे की तो बांगलादेशी आहे की तो अतिरेकी आहे, कुणालाच माहिती. देशाच्या सुरक्षेसाठी आणि सुरक्षेचा हा खेळ खेळला गेला आहे. आज मी तक्रारदार म्हणून 1000 बांगलादेशीची नावं दिलेली आहेत. 38 बांगलादेशीचे पूर्ण पुराव्यासह, आणि मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात पोलीस याची चौकशी करून आता पहिले 3 लोकांची नावं आहे, काही दिवसात ते 3 होणार. सर याच्यात महानगरपालिकेच्या जे अधिकारी आहेत की त्यांच्यावर कारवाई होईल जसं तहसीलदारांवर? सगळ्यांनी जाब द्यावा लागणार. कारण की 2024 मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून या पहिल्या 6 महिन्यात महापालिकेत न्यायालय किंवा कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार यांच्या कार्यालयातून आदेश किती आले? 6 महिन्याचे मिळून होणे एवढे 30-40 मिळून 250. आणि जुलै ते डिसेंबर 2024 किती आदेश आले? 28.
तर महापालिका आयुक्तांचं जे कर्तव्य होतं की एवढी वाढ झाली, त्यांनी तो प्रश्न जिल्हाधिकारी आणि मंत्र्यांना विचारायला हवा. मी उद्या रात्री अकोल्याला जाणार आहे, अमरावतीला जाणार आहे. पुढच्या 2-4 दिवसात अकोला आणि अमरावती पण असाच पद्धतीचा FIR गुन्हा दाखल होणार. सर निलंबित झालेले